दिनांक 16 जानेवारी. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 2. सांख्ययोग. ओवी क्रमांक 181 ते 210. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. या कौरवा भलते जाहले अथवा तुझसी काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसे निही विष होय सुदले नवज्वरी देता तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता म्हणून तू आता सावध होई. वायाचे व्याकुळ काही आपला निज धर्मो पाही जो आचरिता बाधू नाही कवने काळी. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वता का दीपाधारे वर्तता नाडळी जे तया परी पार्था स्वधर्मे राहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आनिक काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे उसिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम पावृतम सुखीन क्षत्रिया पार्थम लभन्ते युद्धमिक्ष दृश्यम. अर्जुना झुंज देखे आत्ताचे हे हो काजे दैव तुमचे की निदान सकळ धर्मांचे प्रगटले असे. हा संग्रामो काय म्हणिपे की स्वर्गचु येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे नि पडी भरे के कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे ते झुंज ऐसे लाहिजे जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख तेत अवचडे पडे पिऊख तैसा संग्रामू हा देख पातला असे. अथ चेत्तमिमं धर्मं संग्राम न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तींच हित्या पापम वाप्यसि. आता हा ऐसा अव्हेरीजे मग नाथिले शोचुवेसिजे तरी आपण आहाना होईजे आपण पेया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये. अस्ति कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष. जैसी बाथारे विनवनिता उपहती पावे सर्वता तैसी दशा जीविता स्वधर्मे विन. ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिंदी विद्दारी जे तैसे स्वधर्म विना अभिभविजे महादोषी. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति देवां संभावितस्य च कीर्तिं मरणादतिरिच्यते. म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील आणि अपेशते नवचेल कल्पांतवरी. जानतनी तवचीची यावे जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांगपा केवी निघावे येथून या. तू निर्मत्सर सदयता येथून निक्षिल कीर मागोथा परिते गती समजता न मनेल यया. ते चौकडून वेडतील बाणवरी घेतील तेत पार्थान सुटिजेल कृपाळूपणे. ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी जियालेही वोखटे मरणा होनी. भयाद्रना दुपरतम अस्यन्ते त्वामहारता एषाच त्वमहुमतो भूता यास्यासि लाघवम. तू आणि काही एक न विचारिसी एत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनोपणे निघलासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. अवाच्यवादांश बहुन दिश्यन्ति तया हिता निंदस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नुकम. हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगे बोल उरला निका काही. लोक सायासे करुणी बहुते का वेचिती आपुले जीविते परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. ते तुझा अनायासे अनकळित जोडिले असे हे अद्वितीय जैसे गगन आहे. अर्थ. या कौरवांचे वाटेल ते झाले
अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला अथवा यावेळी हे जगच बुडाले तरी जो एक स्वधर्म म्हणून आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळपणा धरून तुला तरून जाता येईल काय? असे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात. अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने पाझरले तरी ते तसे होणे या युद्धप्रसंगी योग्य नाही. अरे, गायीचे दूध जरी असले तरी ते पथ्य असता घेऊ नये असे सांगितले असता तापात ते दिले तर ते विश्वत होते. त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले की हिताचा नाश होतो. एवढ्यासाठी तू आता सावध हो. तू विनाकारण शोकाकुल का होतोस? ज्याचे आचरण केले असता दोष लागत नाही त्या आपल्या स्वधर्माकडे तू लक्ष दे. असे सरळ चालले तर मुळीच अपाय होत नाही किंवा दिव्याच्या आधाराने चालले तर ठेच लागत नाही. त्याप्रमाणे पार्था, स्वधर्माने वागले की सर्व इच्छा सहजच पुऱ्या होतात. म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धाशिवाय दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव. मनात कपट न ठेवता माराला मारा करून आवेशाने लढ. पण हे असो, प्रत्यक्षच प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावे. अर्जुना, सांप्रतचे हे युद्ध जणू काही तुमचे दैवच फळले आहे आणि सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यापुढे उघडला आहे. याला युद्ध म्हणू नये. युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंतच स्वर्ग अवतरला आहे अथवा तुझा प्रतापच साकार होऊन उगवला आहे. तुझ्या गुणावर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्यास आली आहे. मोठ्या पुण्याईने क्षत्रियांना युद्ध करण्यास मिळते. जसे वाटेने चालताना ठेच लागावी आणि चिंतामणी लाभावा अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडावे आणि त्यात अकस्मात अमृत येऊन पडावे, त्याप्रमाणे धर्मयुद्ध तुम्हाला भाग्याने प्राप्त झाले आहे असे समज. आता हे युद्ध टाकून नाही त्याचा शोक करीत बसलास तर मग आपला स्वतःचाच घात केल्यासारखे होईल. जर अर्जुना तू या रणांगणी शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवलेले आपण घालवल्यासारखे होईल. तुझी असलेली कीर्ती जाईल. मग तुझी निंदा करतील आणि महापातके तुला शोधित तुझ्याकडे येतील. त्याप्रमाणे पती नसलेली स्त्री अनादराला प्राप्त होते. त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केल्याने जीवनाची तशी दशा होते. अथवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला चोहीकडून गिधाडे तोडतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात. म्हणून तू स्वधर्माचा त्याग करशील तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तुला कल्पांतापर्यंत सोडणार नाही. शहाण्याने अपकीर्ती झाली नाही तोपर्यंत जगावे. एकदा ती पसरल्यावर यातून कशी सुटका होईल सांग. तू मत्सर टाकून दयाळू होऊन रणातून परत फिरशील खरा, पण तुझी ती स्थिती या सर्वांना पटणार नाही. म्हणून हे तुला चारी बाजूने घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. या प्रसंगी अर्जुना, कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. जरी कदाचित या प्राणसंकटातून तुझी सुटका कशीबशी झाली तरी ते जगणे मरण्यापेक्षाच वाईट. आणखी अर्जुना, एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस. मोठ्या उत्साहाने तू युद्धास आलास आणि आता दया उत्पन्न झाली म्हणून परत फिरलास तर अर्जुना, तुझे ते करणे या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला खरे वाटेल का? सांग बरे मला. ते म्हणतील, हा पळाला, अर्जुन आम्हास घाबरला. असा जर ठपका आला तर ते चांगले आहे का सांग. लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, पण अर्जुना आपली कीर्ती वाढवतात. ती तुला अनायासे संपूर्णपणे लाभली आहे. जसे आकाश हे ज्याप्रमाणे अद्वैतच आहे त्याप्रमाणे अनंत व उपमारहित अशी तुझी कीर्ती आहे. तू तिन्ही लोकात तुझे गुण प्रसिद्ध आहेत. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.